महाशिवरात्र आणि सोमवार हा योग बऱ्याच वर्षांनी एकत्र आल्याने प्रत्येक शिवमंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी उसळली। औरंगाबाद रोडवरील आडगाव नाक्याजवळ तब्बल 100 वर्षापूर्वीचे मनकामेश्वर मंदिर आहे। वैकुंठवासी श्री श्री महंत 1008 कमलदासजी महाराज आणि वैकुंठवासी महंत त्र्यंबकदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक निघते। ही मिरवणूक कपालेश्वर मंदिरापर्यंत जाऊन रामकुंडावर येते आणि तेथून पुन्हा मंदिरात परत येते। यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप होते। या मंदिरात चालणाऱ्या विविध धार्मिक उपक्रमाची माहिती सोपान देवकर आणि ज्योती पाटील यांनी दिली। महंत त्र्यंबकदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी महाशिवरात्रीचा कार्यक्रम अगदी महोत्सव हा अगदी मोठ्या थाटामाटाने पार पडतो आणि चालू ह्या वर्षी सुद्धा 2019ला हा कार्यक्रम अगदी मोठ्या थाटामाटाने हा कार्यक्रम पार पडत आहे। तरी या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे इथे महाप्रसादाचं नियोजन असतं, खिचडीचं नियोजन असतं आणि पालखीचं मोठ्या थाटामाटात मिरवणूक असते। पालखी ही पंचवटीतून मनकामेश्वर मंदिरापासून तर कपालेश्वर मंदिरच्या समोर रामकुंडावरती जाते आणि तिथे मूर्तीचं सगळं अभिषेक होऊन परत मूर्ती आणली जाते मंदिरात आणि मंदिरातून पूर्ण भक्तजन आल्यानंतर सगळं येथे दर्शनाची व्यवस्था अगदी सुंदर प्रकारे असते। नियोजन हे सगळं येथील सगळं भक्तमंडळ उदावंत काका, भास्करराव पाटील असे सगळे मंडळी, ज्येष्ठ मंडळी सगळं मार्गदर्शनाखाली चालतं। महंत त्र्यंबकदास पाटील यांच्या आशीर्वादाने अनेक वर्षापासून प्रदोषचा कार्यक्रम आणि महाशिवरात्रीचा कार्यक्रम श्रावण महिन्यातील दर सोमवार शनिवार असे हे कार्यक्रम केले जातात। ईश्वर मंदिरातनं मी ज्योती पाटील महंत त्र्यंबकदास यांची मुलगी। आमच्या मंदिरात भरपूर वर्षापासून पालखी सोहळा सुरू आहे। त्यांनी तरी सर्वांनी 3:30 वाजता या पालखी समारंभासाठी उपस्थित राहावे। आमच्या मंदिरात कुठलीही इच्छा मागणी केली तरी ती पूर्ण होते। सर्वांच्या सहकार्याने आणि पप्पांच्या आशीर्वादाने आम्ही हा पुढचा कार्यक्रम पुन्हा तसाच सुरू ठेवणार आहे आणि वर्षानुवर्ष ही परंपरा सुरूच राहणार आहे। महाशिवरात्रीचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवाजी पाटील, राजेश तळेले, भास्कर पाटील, उदावंत, मनोज पाटील, किशोर राणे, सोपान देवकर, श्यामसुंदर जोशी, मनोहर पाटील, सचिन पाटील, शरद पाटील, गोरख पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, त्रिमूर्ती विडी कामगार भजनी मंडळाने परिश्रम घेतले। आज पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक।